फडणवीस शिंदेंमध्ये बैठकीची शक्यता। मुंबईमध्ये उपमहापौर स्थायी समिती अध्यक्षपद सेनेला अपेक्षित। मुंबई ठाणे केडीएमसी मीरा भाईंदर नवी मुंबईमधील एकत्र निर्णयाची शक्यता, सूत्रांची माहिती। रवींद्र चव्हाण यांना धडा शिकवण्यासाठी मनसेचा कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा। यामध्ये विकास हा मुद्दा कुठे येतो? सामनातील रोखठोकमधून राजू पाटील यांना सवाल। पुण्यामध्ये सत्तेची चावी ना अजित पवारांकडे असेल ना भाजपकडे असेल। पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेच्या सूचनेनुसारच होईल, विजय शिवतारेंचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह यावेळेस ते मोठ्या गुंतवणुकींसह दावोस दौऱ्यावरून परतले, तर दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून 30 लाख कोटींचे ऐतिहासिक करार। स्थानिक कंपन्यांबरोबर दावोसमध्ये जाऊन करार करणं एक क्रूर विनोद आहे। एमओयू आणि फडणवीसांच्या कार्यकाळातील राज्यात आलेल्या परकीय उद्योगांसंदर्भात फडणवीस श्वेतपत्रिका काढतील का? पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल। लोकलमधील वादातून मुंबईतील मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या, आरोपीला अटक, तर आरोपी नशेत असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं मत। पुण्यामध्ये हिट अँड रन तर मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचा जागीच मृत्यू। पाठीमागून येणाऱ्या कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर अमित शहांचा दौरा हा रद्द। हिंदी द समाचार या हिंदी दी चादर या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार, तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती। सहर शेख यांचं तेच चिथावणीखोर वक्तव्य करत इम्तियाज जलील यांनी वाद वाढवला। येत्या काळामध्ये महाराष्ट्रात हिरवा रंग पसरवू, जलील यांचं भाष्य। जलील यांनी औरंगजेबच्या कबरीवरती जाऊन हिंदू भूमीला हिरवं करण्याचं स्वप्न बघावं। हिरव्या सापांना औरंगजेबाच्या बाजूला दफन करणार, नितेश राणेंचा इशारा। भाजपच्या झेंड्यातील खालचा हिरवा रंग एमआयएमचा आहे का? जलील यांच्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा भाजपला सवाल। तर मी माफी मागितली नाही, जबाब नोंदवला। मुंब्रा हिरवा करू म्हणणारा एमआयएमच्या नगरसेविका सहर शेखचं वक्तव्य, तर भविष्यात अशी वक्तव्य केल्यास कार्यवाही करू, मुंब्रा पोलिसांची नोटीस। धाराशिवमध्ये जिल्हा परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप, पदाधिकारी राजन साळवींना जाब विचारत असल्याची ऑडिओ क्लिप समोर, तर TV9 मराठी मात्र ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। तानाजी सावंत आणि राजन साळवींकडे काही एबी फॉर्म दिले होते। साळवींनी जे काही केलं ते शिंदे आणि माझ्या माध्यमातून केलं। साळवींवरील आरोप चुकीचे आहेत, सरनाईकांकडून स्पष्ट। केडीएमसी मधील ठाकरे सेनेच्या मिसिंग नगरसेवक मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणेंचे पोस्टर्स, नगरसेवक बेपत्ता असल्याचा पोस्टरवर उल्लेख। बिहार भवनासाठी जागा देतोय, फडणवीसांनी बैठक घेऊन जाहीर करावं। पाटण्यातही 5 एकर जागा महाराष्ट्र भवनासाठी द्यावी, संजय राऊतांची टीका। संस्कृतीची देवाणघेवाण करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। दिल्ली, गुवाहाटी, गुजरातमध्ये ही महाराष्ट्र भवन बांधलं, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मुंबई शहर पूर्व उपनगरात 12 दिवस 10% पाणी कपात असणार। मंगळवारपासून पीसेतील न्यूमॅटिक गेट सिस्टीमचं काम केलं जाणार, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। भारतावरील 25% टॅरिफ मागे घेण्याचे अमेरिकेचे संकेत। भारतानं रशियाकडून तेल आयात कमी केल्यानं अमेरिकेला सकारात्मक निकाल, तर आता अमेरिकेच्या अर्थसचिवांचं हे वक्तव्य। हिमाचलमध्ये जोरदार बर्फवृष्टी, 680हून अधिक रस्ते बंद। मनालीजवळ 100हून अधिक गाड्या बर्फात अडकल्या। जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये बर्फवृष्टी अद्यापही सुरूच। अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, बर्फवृष्टी आणि पुरामुळे गंभीर परिस्थिती, तर 3 दिवसात 360हून अधिक कुटुंबांचं यावेळेस त्यांना फटका बसलाय, तर 61 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू, 110हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती। आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश बाहेर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वींकडून बांगलादेशचं समर्थन। विश्वचषकात सहभागी होण्याबाबत पाकिस्तानकडून पर्यायांचा विचार सुरू। 40 लाखांच्या फसवणुकीचा आरोप करणाऱ्या विज्ञान मानेंना पलाश मुच्छलची नोटीस। पलाशकडून 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल, तर प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप, पलाशचं म्हणणं।